पोहायला गेलेल्या भाऊ बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव. सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून 2 सख्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जाते. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात कारकल इथं घडली आहे. श्रवण संतोष कुमार अंकलगी वय 15, श्रावणी संतोष कुमार अंकलगी वय 10 असं मृत्यू झालेल्या बहीण भावाचं नाव आहे. संतोष कुमार अंकलगी यांचं काही वर्षापूर्वी अपघातात निधन झालं. उषा संतोष कुमार अंकलगी या आई महादेवी कोळी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहतात. अंकलगी यांचं शेत विद्यानंद वालीकर हे बटईनं करत होते. रविवारी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. श्रवण हा शाळेला सुट्टी असल्यानं विंचूरवरून घरी कारकलला आलेला होता. दुपारी 1:30च्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100x100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावं यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधलेली होती. मात्र दुर्दैवानं झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण त्यांना वाचवण्यासाठी कुणीच नव्हतं. आजी महादेवी कोळी यांना संशय आला. नात आणि नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळा झाला तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नव्हता. आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे गेल्यास श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचं दिसलं. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढलं. दोन्ही चिमुकले बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याचा अधिक तपास पोलीस हवालदार विठ्ठल बिराजदार करतात. या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. काही वर्षापूर्वीच त्या मुलांच्या वडिलांचं अपघाती निधन झालं होतं. वडील नसल्यामुळे आई आणि आजीनं मोठ्या कष्टाने दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र काळानं घाला घातल्यानं दोन्ही मुलं एकाच वेळी हिरावली गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे. या घटनेमुळे औज मंद्रुपचा संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.